शिंदेंच्या काळातील आनंदाचा शिधा योजनेला कात्री। अर्थसंकल्पात शिवभोजन, ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शन योजनेला देखील निधी नाही। योजना बंद केल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। कुठलीही योजना बंद झालेली नाही, सर्व योजना सुरू आहेत। शिवभोजन थाळी कधीच बंद झाली नाही, खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। कोणतीही योजना राज्यात बंद होणार नाही, सरकारच्या योजनांवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। हा अर्थसंकल्प शिवभोजन थाळी बंद करणारा अर्थसंकल्प असून निवडणुकी अगोदर दिलेले एकतरी वचन सरकारनं पाळलं का? भास्कर जाधवांची राज्य सरकारवर टीका। सरकारमधील अंतर्गत राजकारणामुळे या योजना बंद झाल्यात की काय? रोहित पवारांना सरकारच्या योजनांवर उपस्थित केला सवाल। चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणीच्या उत्खननामुळे शेतीचं मोठं नुकसान, खाण कामगारांचे पुनर्वसन करा, त्यानंतर खाणीचं काम सुरू करा, विजय वडेट्टीवारांची विधानसभेत मागणी। खाणपट्ट्याला राज्य सरकारनं मान्यता दिली असेल तरी अटी शर्तींचं पालन करण्याचे आदेश मिळतील। संबंधित कंपन्यांना अटी शर्तींचं पालन करण्याचे आजच आदेश दिले जातील, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। विधान परिषदेवर जाण्यासाठी दादांच्या राष्ट्रवादीत गर्दी, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। महायुतीत दादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला विधान परिषदेच्या 2 जागा। संख्येनं आम्ही कमी असलो तरी विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद देतील, माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपद यावं असं विधानसभा अध्यक्षांकडे पत्र, आमदार भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला अधिक निधी वाटपात अजित पवार गट दुसऱ्या आणि शिंदे गट तिसऱ्या नंबरवर। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचं आंदोलन, विधानभवनावर कांदा, कापूस, तूर, सोयाबीन फेकून आंदोलन, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सतीश उर्फ खोक्या भोसले माध्यमांना सापडतो पण पोलिसांना नाही, सतीश भोसलेवर अंजली दमानी यांची पोलिसांवर टीका। खोक्या बोक्या या पिल्लांमुळे बीड बदनाम होतंय, जितेंद्र आव्हाडांचा निशाणा। खोक्या भोसलेला सुरेश धस यांचं पाठबळ, आष्टीचे आका कोण हे महाराष्ट्राच्या समोर आलंय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंची सुरेश धसांवर टीका। प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर सत्र न्यायालयाचं निरीक्षण काढून टाका, मुंबई हायकोर्टात महत्त्वाचे निर्देश, मुंबई हायकोर्टातील सुनावणीत प्रशांत कोरटकरला झटका। कोरटकरनं धमकीत अनेक आक्षेपार्ह शब्द वापरलेत, कोरटकरनं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय, इंद्रजित सावंतांचे वकील असीम सरोदेंची माहिती। राज्य सरकारची बाजू ऐकून योग्य तो निर्णय घ्या, मुंबई हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश, कोरटकरच्या जामिनावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या जामिनावर उद्या सुनावणी, जामीन न मिळाल्यास सतीश भोसले सरेंडर करणार, सूत्रांची माहिती। दंगेकरांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार तयार केली, अटकेच्या भीतीने दंगेकर शिंदे गटात गेले, रवींद्र दंगेकरांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। भूखंडाबाबत भाजपकडून त्रास पण त्या कारणाने पक्ष बदलला नाही, संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर दंगेकरांचं स्पष्टीकरण। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळातील खरेदीचा गोंधळ उघड, 35 कोटींच्या 100 शववाहिका जानेवारीपासून धूळ खात पडून महापालिका आणि नगरपालिकांना शववाहिका देण्यात येणार होत्या। हलाल विरुद्ध झटकावरून वाद, हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशन असलेल्या दुकानातून मांस खरेदी करण्याचं नितेश राणेंचं आवाहन, दरम्यान काहींना भारतातच वेगळा पाकिस्तान करायचाय, राऊतांचा राणेंवर निशाणा। बाजारात हिंदू खाटी किती आहेत हे तरी नितेश राणेंना माहितीये का? उघड्या अर्थसंकल्पाला झाकण्यासाठी बकरा समोर आणला, जितेंद्र आव्हाडांची राणेंवर टीका। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर काढून टाकावी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंकेंची मागणी। छत्रपती संभाजीराजेंच्या बलिदान दिनी अबू आझमींकडून श्रद्धांजली, ट्विट करत अबू आझमींकडून श्रद्धांजली। छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिन, संभाजी महाराजांना पकडण्यात आलेल्या संगमेश्वरमधील सरदेसाईंच्या वाड्यात शौर्याला अभिवादन, नितेश राणे, उदय सामंत, योगेश कदम उपस्थित राहणार, तर अभिनेता विकी कौशलही उपस्थित राहणार असल्याची माहिती। पत्रकार तुषार खरात यांना यंत्रणांचा गैरवापर करून अटक केली, संजय राऊतांचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात मंत्री गोरेंनी हक्कभंग आणावा, राऊतांची जयकुमार गोरेंवर टीका। पुणे मेट्रो स्टेशन बाहेरील आंदोलनाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, हेमंत रासनेंची विधानसभेत मागणी। पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मेट्रो स्टेशन बाहेर केलं होतं आंदोलन। तुम्ही आमच्यावर गुंडगिरीचा आरोप करत असाल तर आम्ही 2 हात करायला तयार, निलेश लंकेंचं नाव न घेता विखे पाटलांना आव्हान। मालवणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का, ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी भाजपात जाणार, बांधकाम सभापती यतीन खोत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख शिल्पा खोत भाजपात जाणार।
मुंडे आणि वाल्मिक कराडनं श्रीरंग फड नावाच्या व्यक्तीलाही धमकावलं होतं। मुंडे आणि कराडवर दमानी यांचा आणखी एक आरोप, त्यामुळे धनंजय मुंडे सह आरोपी होणं गरजेचं, अंजली दमानी यांचा दावा। न्यायासाठी लढणाऱ्यांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न, धस आणि क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीच होणार, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर एफआयआर दाखल होणार अशी माहिती मिळाली आहे, धनंजय देशमुखांचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी 12 मार्चला केज न्यायालयात सुनावणी होणार। आमदार प्रकाश सोळंकेंच्या निकटवर्तीयांकडून दुकानदाराला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल। सुशील सोळंके आणि त्यांच्या पत्नीकडून मारहाण, गुन्हा दाखल, मात्र अद्याप सोळंकेला अटक नाही। हायकोर्टानं जामीन अर्जही फेटाळला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा मावळा संघटनेचं आंदोलन, बीड प्रकरणात मुंडेंना सह आरोपी करण्याच्या मागणीसाठी संघटना आग्रही, आंदोलकांकडून मुंडे विरोधात जोरदार घोषणाबाजी। जळगाव जामनेरमधील गारखेडामध्ये 150 शेतकऱ्यांचं सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन, कमी दाबाची वीज मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा उपअभियंत्यांना घेराव, वीज सुरळीत न केल्यास सबस्टेशनला टाळं ठोकण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। होळी आधीच ठाण्यात कचऱ्याच्या प्रश्नावरून शिमगा सुरू, अल्टिमेटम देऊनही पालिकेनं कचरा न उचलल्यानं भाजपाचं आंदोलन, कचरा न उचलल्यास पालिकेच्या मुख्यालयासमोर कचरा टाकण्याचा इशारा। कल्याण पूर्वेतील 100 फूट रोड परिसरातील प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, शेकडो रहिवाशांचं रस्त्यावर उतरून आंदोलन। कल्याणच्या खडकपाडा परिसरात निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळला, 4 ते 5 मजूर जखमी, मनसे कार्यकर्त्यांकडून जखमींचं रेस्क्यू। भिवंडीत एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर कंटेनरची कारला धडक, वाड्यावरून भिवंडीच्या दिशेने येत असताना कारचा अपघात, अपघातामुळे पुलावर वाहनाच्या लांबच लांब रांगा। नागपुरातील बऱ्याच पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या गाड्यांचा खच, काही गाड्या भंगारात विकण्याची अवस्थेत, कारवाईमध्ये जप्त केलेली वाहनं पोलिसांसाठी डोकेदुखी। मालेगावात पांचाळ कुटुंबियांना धमकावल्याचा प्रकार समोर, घरावर बाटल्या फेकणं, रात्री दरवाजा वाजवून पळून जाण्याचा प्रकार, मालेगावच्या पीडित कुटुंबियांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे धाव। जेजुरीच्या खंडोबा मंदिरात वस्त्रसंहिता लागू, भारतीय वेशभूषा परिधान करणाऱ्या भाविकांनाच मिळणार दर्शनासाठी प्रवेश। नाशिकच्या मालेगाव तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची कागदपत्र जमा करण्यासाठी गर्दी, तालुक्यातील 27,654 लाभार्थ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे दरमहा अनुदान मिळणार। जळगाव जिल्ह्यात सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी बंद, व्यापाऱ्यांकडून कापसाला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांवर कापूस घरात साठवण्याची वेळ। कल्याण स्टेशन परिसरात वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती करणाऱ्या 3 आरोपींना बेड्या, महात्मा फुले पोलिसांची कारवाई, 9 महिलांची सुटका करत मुख्य आरोपीचा शोध सुरू। अकोला जिल्ह्यात दुचाकी चोरट्याला अटक, 7 दुचाकीसह चोरीचा माल जप्त, उरण पोलिसांची कारवाई। नांदेड शहरातील विष्णुपुरी धरणात 38% पाणीसाठा शिल्लक, सध्या पाणी कपातीचा निर्णय नाही, मात्र नागरिकांना पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन। नांदेड महापालिका हद्दीतील जमिनीचं आरक्षण रद्द, जमीनधारकांना दिलासा। पुण्याच्या शिरूरमध्ये 61 लाखांचा मद्यसाठा असलेला ट्रक जप्त, एकाला अटक, गोव्याहून नाशिकला अवैधरित्या वाहतूक होत असताना कारवाई। परभणीच्या पूर्णा शहरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण, सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची नागरिकांची मागणी। चंद्रपूर जिल्ह्याला 12 आणि 13 मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। नाशिकचा पारा 40 गाठण्याची शक्यता, हवामान विभागाकडून नाशिकमध्ये आज येलो अलर्ट जारी, कमाल तापमान 35 अंशावर तर किमान तापमान चढ उतारानं। नांदेड शहरातील गोदावरी नदीपात्रात घाणीचं साम्राज्य, नदीतील पाण्याला जलपर्णीचा वेढा, दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका, मात्र याकडे महापालिकेचं दुर्लक्ष। नाशिकमध्ये 48 शेतकऱ्यांना 27 लाखांची नुकसान भरपाई, चुकीच्या रासायनिक औषधाच्या फवारणीमुळे कांदा पिकाचं नुकसान। वाशिमच्या बाजार समितीत चियाची आवक वाढल्यानं दरात सुधारणा, 2200 क्विंटल चियाची बाजारात समितीत आवक। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आज विशेष सभा, सभापती देविदास पिंगळेंच्या विरोधातील ठरावावर सभा, 18 पैकी 15 सदस्यांकडून पिंगळेंवर अविश्वास ठराव, नाशिक बाजार समितीच्या आवारात जमावबंदीचे आदेश लागू।